आज आपण गुरसाळीच्या ओपनच्या मैदानात आहोत. सरपंच केसरी म्हणून मैदान पार पडते आणि आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी हरण्या आज परत एकदा त्यांनी या मैदानात मला वाटतं भरपूर दिवसातून शेट इकडे आला असेल आणि इकडे येऊन आज फायनलचा गुलाल त्याला घेतलेला आहे. अजून फायनल व्हायचे पण आज सुंदर अशी गाडी पळाली. शेट पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. काय सांगाल शेट, आज खऱ्या अर्थानं हारण्याचं परत एकदा ते जुनं रूप पाहायला मिळालं आपल्याला. जुनं रूप अजून पण हरण्यात थकलेला नाही. हां कुठं तरी आमच्या हलगर्जीपणा झाली. घरात लग्न होतं त्याच्यामुळे महिनाभर बसूनच होता. कारण घरातला काही गोष्टीचं सर्व ताण डोक्यावरती असल्यामुळे मला इथं मैदानाला येणं जाणं शक्य नव्हतं. आणि पथरी हरण्याची निघालेली होती. त्याच्यामुळं पथरीवाला मुंबईला जवळ अवेलेबल नसल्यामुळे मग एक जो मियाबाई आहे आपला कल्याणमधला त्याने आपल्याला ती पथरी काढून दिली, पण ठोकण्याचा नाही काम केला. कारण पळणारा बैल आहे, उद्या कुठेशी तरी प्रॉब्लेम नको. त्याच्यानंतर आपण ती पथरी बसवण्यासाठी कर्नाटकमध्ये ते पथरीवाले जे आहेत आपले शेरसवरीचे रायफलवाल्यांनीच ॲड्रेस दिला होता. त्यांच्याजवळ करून केला आणि येताना चोलून घेतला आणि माली डॉक्टर आहेत आरटपरतचे, ते परतचे, त्यांच्याजवळ हे करून घेतला आणि आजचा पहिला मैदान. पण किती दिवसानंतर आलाय म्हणजे पळायला आपण? आता भरपूर दिवसांनी बोलला तर चालेल. कुठेतरी एक मैदानाला दुधीबावीच्या मार खाल्ली त्यावेळेसच बैल समजला की बैल बिना पत्रीचा पळू शकत नाही. मग तो निर्णय घेतला आणि ह्या मैदानाला हरण्याचा चांगल्यापैकी रेकॉर्ड झालेला एक नंबरचा. कारण मागच्या वेळेला कार्तिक आणि हरण्या यांनी 1 नंबर केल्याच्या नंतर काही दिवसातून आज त्या मैदानाला पळण्याचा योग आला. आणि कुठंतरी पेडगावचं रंगीत तालीम म्हणून हे मैदान पाहिलं जातं आणि आपण अनुभवलंय पण ते की या मैदानाचा इतिहास थोडाफार आहे की कुठं ना कुठेतरी पेडगावला पण गुलाल मिळतो ह्या मैदानामुळे. काय सांगाल, आजचा गुलाल किती महत्त्वाचा होता? हो ना, मागच्या वेळेला हरण्या आणि रायफल शेरचौरीची त्यांनी 1 नंबर इथं केला आणि तीच गाडी आम्ही घेऊन पेडगावला गेलतो. पण हरण्याने आज लोकांनी आपल्याला पैरा दिलेला तो सुद्धा त्यांनी नाकारला होता. कारण हरण्या पण कुठेतरी या मैदानात नाही, आपण त्यांना वावगं काही बोलू शकत नाही. कारण हरण्याच कुठं पळताना दिसत नाही, तर त्याच्यामुळे त्यांनाही त्या बैलावरती आपल्या नंदीवरती शंका आली का हा पळेल का नाही पळेल, त्याच्यामुळे त्यांनी कॅन्सल केला असेल. पण कुठेशी तरी एक मित्राचा बैल दख्खन हॉटेलचा, कारण आम्ही मुंबईवरून ज्या वेळेस अपडाऊन करतो तेव्हा जाताना आणि येताना दख्खन हॉटेल म्हणजे आमच्यासाठी हरण्याचा एक दुसरा घर बोलला तर चालेल. तर तिथे ते व्यवस्था करतात आणि त्यांना वाटतं सोमाभाऊनी सांगितला. मला तर पैरा पण माहिती नव्हता, मी बदाम आपला पैरा आहे म्हणूनच चाललो होतो. पण सोमाभाऊने आल्याच्या नंतर सांगितलं की काही कारणास्तव आपला पैरा कॅन्सल झालेला आहे आणि आपण शिवला घातलेला आहे. तर शिववाल्याने पण कुठेशी तरी आपल्या हरण्यावरती एक विश्वास ठेवून होकार दिला. कारण आम्ही मागच्या वेळेला गाडी पळवली होती शिव आणि हरण्या, त्यावेळेस बेलनाकीला मार लागल्याच्या नंतर हरण्या थोडा थांबून घेतला होता आणि गाडी मार खाली होती शमीला. पण आज त्याने करून दाखवली. ही गाडी म्हणजे अगोदर पळाली ही गाडी? हो, एकदा शिरवलला पळाली होती, थोडक्यात मार खाली होती गाडी. पण मार खाल्लेल्या गाडीला आणि त्या बैलाला पैरा देणं म्हणजे लय मोठी एक जिद्द असते. आणि ती जिद्द आज एक दोस्तीच्या ह्याच्यात त्या शिवनी आणि दख्खन जबाबदारी पार पडून दाखवली आणि गुलाल मिळवला. कसं काय वाटतं आता एकंदरीत? आता पेडगावचं पण मोठं आपलं मैदान आले, कसं वाटतं एकंदरीत नियोजन कसं असणार आहे हरण्याचं? काय बघू, नियोजनाचं असं काही ना, 2 मैदान आहेत, एक ओपनचं आहे एक आदतचं आहे. जसा पैरा राहील त्या पद्धतीत नियोजन करीन. 2 दिवस पळणार हरण्या? 2 दिवस लोट देणार नाही, कारण मी मागच्या वेळेला तेवढा तंदुरुस्त असताना दिला नव्हता. पण दोन्ही मैदानं आणि एवढा त्या डबल मैदानाचा हिंदकेसरी मान मिळवण्याचा आपल्याला मान नको, तो कुठंतरी त्याला त्रास होईल असा. कारण बैल आपला वयात झालेला आहे. बरोबर. उद्या कुठंतरी 6 फेऱ्या दिवसात 1 दिवसात दुसऱ्या दिवसात पळवणं ते कुठंतरी मलाच नाही हे करत. तर त्याच्यामुळे कोणता तरी मैदान म्हणजे ओपनचा किंवा आदातचा पण पळवण्याचा प्रयत्न करेन. आता हरण्या घाटावर थांबणार आहे इकडे? आता शक्यतो इथं थांबून, कारण अपडाऊनमध्ये आणि दिवसही राहिलेला आहे, त्याच्यामुळं इथं राहिला तर चांगलाच आहे. आम्ही 2 जण आहोत, आदित्य लोकरे आणि मी. दोघांपैकी आम्ही ॲडजस्ट करून त्याला पुशेगावचे आप्पा म्हणून आहेत काटकरवाडीत, तिथे आपल्याला त्यांनी व्यवस्था दिलेली आहे राहण्यापासून सर्वच याची, त्याच्यामुळं काही अडचण नाही. आता पेडगावचा आणि हरण्याचा भरपूर असा इतिहास आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं काय वाटतं एकंदरीत पेडगाव मैदानाबद्दल काय सांगाल एकंदरीत? नाही, पेडगाव मैदानाची आतुरता ही वर्षानुवर्ष लोकांना लागली जाते. म्हणजे या वर्षी मैदान झालं तर पुढच्या वर्षी
कधी ती तारीख येते आणि त्या तारखेची आतुरता सर्वांनाच असतं. तर त्या आतुरतेत आम्ही पण होतो. गेल्या वर्षी पण आम्ही नंबर घेऊच या आशेने नव्हतो, पण बोलतात ना ते पेडगावच्या भूमीचा आशीर्वाद आम्हाला भेटला आणि सेवागिरीचा आशीर्वाद, हे दोन आशीर्वाद म्हणजे आमच्यासाठी न भूतो आणि न भविष्य एवढा मोठं भेटलं, तर ते कधीच आजन्म विसरणार नाही. हरण्याचं आत्ता वय किती आहे सांगा? हरण्याचं वय आता सांगायला तसं बघला तर माझ्याजवळ तर समजा आज 4 वर्ष झाली. 23ला मी आणला, 23, 24, 25 आणि 26. तरी पण तो म्हणजे आज 4 माझ्या जवळ आहे आणि मालकाच्या जवळ आता ते त्यालाच माहिती. पण 4 वर्ष माझ्या जवळ असल्याचं मी सांगू शकतो. आणि कंटिन्यू सातत्याने पळतोय आणि तुम्ही एक म्हणजे व्यवस्थित त्याचा जोपासना करताय. कारण आता तुम्ही म्हटलं की 1-2 महिना बैल बसून होता कारण की त्याला त्रास झाला होता. म्हणजे तुम्हाला कुठेतरी जाणवतं की बाबा सारखं बाहेर काढून पण उपयोग नाही आहे काय, कारण त्याला पण कुठेतरी काय काळजी घेतली पाहिजे त्याची. नाही, त्या गोष्टी आपण त्याच्या करू तर तो आपल्या करेल. आज तेच केला ना, जे त्याच्यासाठी मेहनत घेतली, दिवस रात मुंबई कर्नाटक प्रवास केला, त्या प्रवासाचं आज फल त्याने दिला ना. म्हणून तर तो बोलला ना की मी आज पळून दाखवतो. आणि आज लोकांना पण पळून दाखवला, चांगल्यापैकी पळाला, काही अडचण नाही आणि सर्वच नंदी आज चांगल्यापैकी पळू राहिले. नक्कीच शेठ, खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. आजच्या मैदान पण झालं, फायनलचा आपण गोला घेतला आहे. नक्कीच हरण्याने कमबॅक केलेला आहे चांगला आणि पेडगावचं मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच हरण्या आपल्याला गतवर्षीसारखंच यश देईल ही तुम्हाला शुभेच्छा सगळ्यांना. धन्यवाद शेठ. थँक्यू.